नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर अंगणवाडी पदभरती 2026 याबाबतचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं अपडेट आपल्याला मिळालेलं आहे। आता सगळ्यांची या ठिकाणी जी काही डोळे लागून राहिलेली प्रतीक्षा असणार आहे ही या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे। आजचे सगळ्यात मोठे जे काही अपडेट असणार आहे हे अपडेट बघा, फॉर्म भरायला सुरुवात, जाहिरात झाली प्रकाशित, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला बघा काय सांगितलं जातं तर अंगणवाडी पदभरती 2026 ओके। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती 1 ऑगस्ट पासून तलाठी स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू केलेला आहे। या बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स असणार आहेत, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला मार्गदर्शनासाठी असणार आहेत। त्याचबरोबर 2016-17 पासून कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क याबाबतचे PYQ स्पष्टीकरणासहित विश्लेषणात्मक पद्धतीने काय करतो आपण सोडवून घेत आहोत। तसेच या ठिकाणी मॅरेथॉनचे सुद्धा काय करण्यात आलेले आयोजन करण्यात आलेले, ज्याच्याद्वारे महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे सुद्धा सॉल्व्ह करून घेतले जातील। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला तुमचं जे काही असणारे ध्येय आहे, तुमचं जे काही स्वप्न आहे हे गाठायचं असेल, त्यांना आणखीन जवळ करायचं असेल तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक शेअर सबस्क्राईब करून ही 999 रुपयांची बॅच काय करायची असणार तर परचेस करायची आहे। त्याचबरोबर जर का तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट हवा असेल तर अकॅडमी मध्ये दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करून KUL10 हा कुपन कोड सांगा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे तर डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, महाराष्ट्र शासनाच्या ICDS म्हणजेच काय असणार बघा, बाल विकास महिला व बाल विकास WCD विभागाअंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर मर्यादित किंवा विभागीय पदभरती 2026 ची प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर राबवली जात आहे। म्हणजेच याची जी काय असणारी ऍडव्हर्टाइज आहे ही सध्या प्रकाशित झालेली आहे। विभागीय पदभरती म्हणजेच अंगणवाडी मध्ये आधीपासूनच कार्यरत असलेल्या ज्या काही अनुभवी अंगणवाडी सेविका असणार आहेत, या सेविकांमधून पदोन्नती होऊन पदोन्नतीद्वारे त्या पर्यवेक्षक म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर बनतात। याबाबतच्या रिक्त जागा भरल्या जाण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। ऍडव्हर्टाइज पडलेली आहे। 7 ऑगस्ट तारीख आहे, या 7 तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ठराविक मुद्दे बघा, पदाचे नाव अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका, निवड पद्धत नवीन नियमानुसार ही भरती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत परीक्षा आणि सेवा ज्येष्ठतेच्या अनुभवाच्या निकषांवरती आधारित आहे। वेतन श्रेणी मूळ वेतन 35,400 ते जवळपास 1,12,000 पर्यंत सर्व भत्ते मिळून सुरुवातीचा पगार साधारणतः 40,000 एवढा असणार आहे। विभागीय भरतीसाठी पात्रता आणि अनुभव निकष कोणते असणे गरजेचे बघा, तर विभागीय कोट्यातून अर्ज करण्यासाठी महिला उमेदवारांकडे खालील पात्रता असणे गरजेचे आहे। पहिलं, शैक्षणिक पात्रता, जरी तुम्ही खात्यांतर्गत होणार असाल, विभागीय किंवा पदोन्नतीद्वारे जरी तुम्ही सुपरवायझर होणार असाल, तरी उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, त्याबाबतचं सर्टिफिकेट त्याच्याकडे पाहिजे। कामाचा अनुभव, अंगणवाडी सेविका म्हणून सलग अखंड कोणत्याही ठिकाणची काय असणार आहे तर सुट्टी वगैरे न धरता अखंड 10 वर्षे सलग कार्याचा अनुभव असणं गरजेचं आहे, किंवा त्याहून अधिक सतत सेवेचा अनुभव असणे बंधनकारक आहे। त्यामध्ये 1, 2, 2.5 वर्षाचा असा खंड असता कामा नये, अखंड सेवा बजावली गेलेली असली पाहिजे। वयोमर्यादा, अंतर्गत विभागीय वयोमर्यादेसाठी सामान्य उमेदवारांपेक्षा सवलत दिली जाते, जी साधारणपणे 45 ते 50 वर्षापर्यंत आहे। ओके, बघा 50 वर्ष असेल किंवा त्याचबरोबर बघा ह्या कालावधी 1 जानेवारी 2025 प्रमाणे लागू केला जाईल, कारण 2025 मधली ही ऍडव्हर्टाइज होती। सो 25 पर्यंत काय असणार वय तुमचं काउंट केलं जाईल। आता जरी तुमचं वय जास्त असेल आणि त्यावेळी 2025 वेळी तुमचं वय 50च्या अगोदरचं असेल, 50 असेल आणि सध्या 51-52 जरी असेल, तर तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेबल राहणार आहात। बघा, आवश्यक कागदपत्रे, अर्ज सादर करताना खालील प्रमाणित कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत। अंगणवाडी सेविका पदाचे मूळ नियुक्तीपत्र, सेवा सल्लगतेचे आणि 10 वर्षे अनुभव असणारेचे काय असणार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र,
जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, चालू वर्षाचे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला ही प्रामुख्याने कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी बघा, काही जिल्ह्यांमध्ये अंतर्गत गुणांकन पद्धत असेल तर काही ठिकाणी मोस्ट ऑफ ऑल परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. ICDS योजना, महिला व बाल विकास कायदे, पोषण आरोग्य, संगणक ज्ञान, मराठी आणि सामान्य ज्ञान या गोष्टींवरती याबाबतची एक्झामिनेशन होईल. ओके, जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरची ICDS ची जी काय असणारी अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे ही सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय तर जॉईनिंग करून घेऊ शकताय. आणि त्याचबरोबर तलाठी भरतीची जी काय स्पेशल फास्टॅग बॅच आहे 999 रुपयांमध्ये फुल टू ऑन काय असणार आहे तर महत्वाची बॅच असणार आहे ही तुम्ही काय करू शकताय तर जॉईनिंग करून घेऊ शकताय. 999 रुपयांमध्ये ही बॅच तुम्हाला काय करता येणार आहे तर जॉईनिंग करता येणार आहे. स्पेशल ऑफर जर का तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर या ठिकाणी अकॅडमी मध्ये फोन करून KUL 10 हा कुपन कोड सांगा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय भेटून जाईल तर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. ज्यांनी फॉर्म भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर तलाठी पदभरतीचे फॉर्म भरायचे, कारण यामध्ये जागांची सुद्धा वाढ होण्याची जास्तीत जास्त शाश्वती आणि शंका आलेली आहे. जास्तीत जास्त जागा या ठिकाणी वाढू शकतायत. सो कीप अप, लवकर लवकर काय करा, फॉर्म सबमिट करा. आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही बॅच जॉईनिंग करायला विसरू नका. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.